शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय। मराठवाडा आजही निजाम राजवटीखाली आहे असा टोला लगावत त्यांनी सरकारला निजामाची उपमा दिली आहे आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे। निजामांची राजवट ही उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये होती। जमीन की अक्षरशः खरडून गेलेली आहे। पुढल्या 2 पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही। निजामों जैसा व्यवहार तो कांग्रेस पार्टी ने किया, निजामों जैसा व्यवहार तो उद्धव ठाकरे ने किया। मराठवाड्यातील पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांसमोर अनेक अडचणी आहेत। वाहून गेलेला संसार पुन्हा उभा करणं आणि खरडून गेलेल्या शेतीचं नुकसान भरून काढणं शेतकऱ्यांसाठी सोपं नाहीये। आता शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीची, मात्र कर्जमाफीचा अद्याप कोणताच निर्णय झाला नाहीये। त्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारला निजाम राजवटीची उपमा दिलीय। मराठवाड्यावर आजही निजाम राजवटीप्रमाणे अत्याचार सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर उद्धव ठाकरेंच्याच काळात निजामाची राजवट होती असा पलटवार भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केलाय। या 4 महिन्यामध्ये 212 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केल्या। 212 हे आत्महत्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं। शेतकऱ्यांचे प्राण महत्त्वाचे नाहीत का आमच्या मराठवाड्यातल्या? की मराठवाडा आजही निजामाच्या राजवटीखाली आहे आणि त्या निजामाचे बाप महाराष्ट्रात राज्य करतायत असं आम्ही समजायचं का? हे निजामाचे बाप आहेत का? निजामाच्या वर अत्याचार आणि शोषण मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा सुरू आहे। निजामांची राजवट ही उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये होती। सर्वसामान्य माणसाला लुटणं, सर्वसामान्य माणसाकडनं 100 कोटीची वसुली करणं याला निजामांची राजवट म्हणतात। एक कार्टून फॉरवर्ड केलं तर डोळा फोडणं याला निजामांची राजवट म्हणतात। एखाद्या पत्रकारानं विरोधात बातमी दिली तर त्याला घरातून जाऊन अटक करणं याला निजामांची राजवट म्हणतात। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला दमडीचीही मदत न करणं याला निजामांची राजवट म्हणतात। निजामांची राजवट तुमची होती। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हंबरडा मोर्चा काढणार आहे। सरकारनं धूळफेक करणारं पॅकेज जाहीर केल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर राऊतांच्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलंय की हेक्टरी 50,000 रुपये मिळायला पाहिजे। जमीन की अक्षरशः खरडून गेलेली आहे आणि पुढल्या 2 पिढ्या सुद्धा तिथे शेती होऊ शकत नाही। अशा वेळेला त्या शेतीची नव्यानं उभारणी करण्यासाठी जो खर्च लागणार आहे तो तर नाहीच, पण 3,000 रुपये सुद्धा हातात मिळत नाहीये। कर्जमाफीचा विषय नाही, असे अनेक विषय आहेत। त्या संदर्भात आपल्या मागण्यांसाठी शिवसेना मराठवाड्यात संभाजीनगर येथे उद्या हंबरडा मोर्चा, हा आमचा हंबरडा शेतकऱ्यांचा आहे। उदाहरण बताता हूँ मैं, इतना निजाम जैसा व्यवहार किया है, इतना सारा कि अशोक चौहान जैसे नेता को उन्होंने कई बार कहा कि कांग्रेस पार्टी ने मराठवाड़ा को दुर्लक्षित रखा, उद्धव ठाकरे ने दुर्लक्षित रखा। हमारी सरकार ने प्रयास किया लेकिन हमारे लोग, कांग्रेस पार्टी के लोग संभाजीनगर मराठवाड़ा को दुर्लक्षित करते रहे। इसलिए उन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश करके वहां पर मराठवाड़ा को मजबूती देने का प्रयास किया। ओल्या दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांची जमीन पूर्णपणे खरडून गेली आहे। पुढील अनेक वर्ष शेतकऱ्याला त्या जमिनीवर शेती देखील करता येणार नाहीये। त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याला सावरण्याची गरज आहे। त्यामुळे सरकार कर्जमाफीबाबतचा निर्णय घेणार का आणि घेतला तर कधी घेणार असा प्रश्न पूरग्रस्तही विचारतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।